नमस्कार मित्रांनो, टेक मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत MS वर्डमध्ये हायरार्की स्ट्रक्चर्स कशाप्रकारे क्रिएट करायचे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. इन्सर्ट टॅबमध्ये जा. त्यानंतर इथे ऑप्शन दिसेल स्मार्ट आर्ट, त्यावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला कोणता फॉर्मॅट स्ट्रक्चर पाहिजे ते बघा इथे लिस्ट, सायकल वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. आपल्याला हायरार्की स्ट्रक्चर क्रिएट करायचं आहे, त्याच्यामुळे आपण हायरार्की सिलेक्ट करू. बघू शकता तुम्ही इथे सायकलच्या खाली हायरार्की म्हणून ऑप्शन आहे, त्यावर क्लिक करा. त्यातील कोणतं पाहिजे ते स्ट्रक्चर सिलेक्ट करून ओके करा. बघू शकता अशा प्रकारे आलंय आपल्याला स्ट्रक्चर. बाजूला इमेज दिसतंय त्याप्रमाणे मला स्ट्रक्चर क्रिएट करायचं आहे. तर तिथे बघू शकता कॉलेज सिस्टीमच्या खाली आपल्याला अकॅडमिक्स म्हणून ऑप्शन आहे, त्यामुळे मी अजून एक बॉक्स इथे ॲड करेन. त्यामुळे ते बॉक्सला सिलेक्ट करा, जो फर्स्ट आहे. इकडे ॲड शेपमध्ये जा. त्यानंतर इथे ॲड शेप अबो असं करा. बघू शकता अजून एक बॉक्स तिथे झालाय ॲड. त्यानंतर तिथे कॉलेज सिस्टीम आणि अकॅडमिक्स टाईप करा. त्यानंतर अकॅडमिक्सच्या खाली 3 बॉक्सेस आपल्याला पाहिजे आहेत. मग अकॅडमिक्सवर क्लिक करा. त्यानंतर तिथे ॲड शेपमध्ये जा परत आणि ॲड शेप बिलो करा. बघू शकता 3 कॉलम तिथे ॲड झाले आहेत. त्यानंतर तिथे टाईप करा. त्यानंतर तिथे टाईप करा कोर्सेस, टीचिंग आणि इव्हॅल्युएशन. त्यानंतर कोर्सेसच्या खाली पण आपल्याला 2 कॉलम हवे, ते ऑलरेडी आहेत. मग तिथे त्याचा कंटेंट जो आहे UGPG ते टाईप करा. त्यानंतर टीचिंगच्या खाली पण आपल्याला 2 कॉलम पाहिजे आहेत, मग एकच आहे त्याच्यामुळे टीचिंगवर क्लिक करा. त्यानंतर ॲड शेप आणि ॲड शेप बिलो. बघू शकता 2 कॉलम ॲड झाले आहेत. अशाच प्रकारे आपल्याला इव्हॅल्युएशनचं पण करायचं आहे. तिथे टीचिंगच्या खाली टाईप करा थेरी आणि इव्हॅल्युएशन, प्रॅक्टिकल. त्यानंतर इव्हॅल्युएशनवर क्लिक करा. परत ॲड शेप बिलो अजून एक करायचं, त्यामुळे ॲड शेप करा. बघू शकता बाजूला झालं आहे. त्या खालच्या बॉक्सवर क्लिक असल्यामुळे तिथे बाजूला डायरेक्ट ॲड शेप झाला आहे. तिथे ॲड शेप क्लिक केल्यावर त्यानंतर तिथे टाईप करा एक्सटर्नल एक्झाम आणि फायनल एक्झाम. त्यानंतर चेंज कलरवर क्लिक करा. कोणता कलर पाहिजे असेल तर तो सिलेक्ट करा. बघू शकता इथे मल्टिपल कलर्स आहेत, पाहिजे तर तुम्ही सिलेक्ट करा. त्यानंतर स्मार्ट आर्ट स्टाईल्स वेगवेगळ्या आहेत, 3D 2D मध्ये. कोणती पाहिजे ती इथे सिलेक्ट करा. अशा प्रकारे तुम्ही स्मार्ट आर्ट यूज करून वेगवेगळे स्ट्रक्चर्स हायरार्की क्रिएट करू शकता. आय होप तुम्हाला समजलं असेल. व्हिडिओ युजफुल वाटला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.